आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे तुम्ही सगळे इकडे तर आजीजवळ कोण थांबले? त्यांना गोळ्या दिला तर आराम करत आहेत। ठीक आहे, थांब, मी बोलतो त्यांच्याशी। सिद्धू एक मिनिट थांब। आज जाऊ नकोस, आजीला आराम करू दे। सिद्धू अगो हो, मलाही असंच वाटत होतं की आता मी आजारी आहे हे कळल्यानंतर सिद्धू माझ्या काळजीसाठी त्या भावनाशी लग्न करायचा विचार सोडून देईल। पण कुठलं काय, अगं त्याच्यात कसलाही फरकच पडला नाही। हा, पण हे बघ, पूर्वी आपण हार मानायची नाही। अजूनही मी खरी आजारी नाहीये हे कुणालाही कळालेलं नाहीये। तेव्हा आता हे नाटक असंच पुढेपर्यंत चालू ठेवायचं। पूर्वी आता तर खरं ब्रह्मास्त्र काढायची वेळ आली आहे। हा, तुला आता लवकरच कळ। अगाई ग आई, खूपच छाती दुखा लागले। अगं बाई ग देवा, हा उचल रे बाबा मला आता काय मला इथं राहायची। काय ग आलास? काय झालं तुला? अरे काय सांगू तुला सिद्धू, मला इथं दुखतंय रे खूप। तिकडे दुखत होत? होय इथंच दुखतंय। अरे म्हणजे इकडेच दुखतंय रे, म्हणजे इकडे गेली ना, सगळ्या छाती दुखा लागल्या रे। अगं बाई काय सांगू। आई ग, अच्छा, हा गेम आहे तर। म्हणजे माझा आणि भावना मॅडमचं लग्न होऊ नये, त्याच्यात काहीतरी विघ्न आहेत हे दाखवण्यासाठी आजीने हे नाटक रुचलंय का? आत्ताच्या आत्ता सगळ्यांना बोलून तिच्या नाटकावर पडदा पाडतो बघ। अरे कुठे जातोय सिद्धू? नाही कुठे नाही आजी, इकडेच। नाही, मी जर नुसतं सगळ्यांना सांगितलं ना तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही। हे नाटक उघडकीस आणण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल। काय विचार सुरू आहे याचा नक्की? याला काही कळलं तर नसेल ना? आजी ऐक, हा तू अशी झोपलेली मला अजिबात आवडत नाही। तू लवकरात लवकर तुला बरं व्हायलाच लागणार आहे, हो ना? अगं होणार तू आजी, माझ्यासाठी नाही का होणार तू आजी? होणार। आलोच। आई ग, व्हॉट्स रॉंग विथ यू हॅरी? तुला माहितीये ना माझ्या आजीची तब्येत बिघडलीये, मग कशाला कॉल करून मला अर्जंटली बोलावून घेतलंस इथे? काय एवढं मोठं काम होतं तुझं? आणि आय एम सो सॉरी। मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तू आपल्या घरी परत कधी येणार आहेस आणि असं काय करतेस? अगं जे काही घडलं त्यात माझी काय चूक आहे? तू माझ्यावर काय चिडतीयस? हा, आणि आता तर तुझ्या बाबांनी सुद्धा परमिशन दिली आहे या लग्नाला, मग आता तरी तू माझ्याशी बोल। कशी बोलू? हा, मला तर दळवी फॅमिलीतले प्रत्येक मेंबर मला फसवतोय असं वाटतं। की तुमची भावना ताई, तिने प्रॉपर प्लॅन करून आमच्या सिद्धूला फसवलंय। आणि तुझा तो संतोष दादा, त्याने काय केलं? माझ्या पप्पांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला। आणि मला सांग, आई बाबा या लग्नाला तयार नव्हते ना, मग आता कसे काय तयार झाले? भावना ताई कधी एकदा लग्न करून बाहेर जाते घराच्या असं त्यांना झालं होतं, आणि आता काय? आता एवढं चांगलं सासर मिळालं, मग तर त्यांची मज्जा, मग तर चान्स मारणारच ना ते। आणि तू असं काय बोलतीयस? हा, तू असं का बोलतेस की या सगळ्याची सुरुवात किंवा या सगळ्यासाठी चूक म्हणून फक्त आई बाबा आणि भावनाताई आहे? हा सगळा प्रॉब्लेम सुरू झालाय सिद्धूमुळे ना। म्हणजे सिद्धूने जर भावनाताईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंच नसतं तर हे सगळं घडलंच नसतं ना हनी। काय म्हणायचंय तुला हरीश? काय म्हणायचंय?
माझ्या सिद्धूमुळे हे सगळं झालंय. म्हणजे सिद्धूने फसवलंय तुझ्या भावना ताईला. म्हणजे मला अगदीच तसं नाही म्हणायचंय, पण पण सुरुवात तर सिद्धूकडूनच झाली ना. कारण सिद्धूच भावनाताईच्या प्रेमात पडला होता. बर 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 ते सगळं सोड. आणि मला मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्या गोष्टींचा राग तू माझ्यावर का काढतीयस. आणि मी मी मनापासून सांगतो ग, मी खूप मिस करतो तुला. तू तू चल ना लवकर आपल्या घरी प्लीज. नॉट एट ऑल. मला तुमच्या घरी अजिबात सेफ वाटत नाही. आणि तसंही माझी अजिबात इच्छा नाहीये तुमच्या घरी यायची. माझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा मी घरी परत येईल. आणि माझ्या मनात ती इच्छा परत कधी येईल हे मी तुला आता सांगू शकत नाही. पण एक सांगते, मला सारखे सारखे कॉल करून हे असं बोलवत जाऊ नकोस. बाय. आणि ऐक ना, आणि हा इतर लोक एकमेकांशी कसे वागतात त्यावरून माझं तुझ्यावरचं प्रेम ठरत नाही हं. आणि म्हणून तू परत यावीस यासाठी मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार. सिद्धू सिद्धू, अरे काय यार, कुठे होता तुम्ही? एवढा उशीर केला. बरं, जे मी सांगितलं ते आणलंय का नाही आणलंय? हेच होत. आता खरी मजा येणार आहे. ऐक ऐक, या भावनानं नाकी नऊ आणले मला. तुझ्यासाठी काय काय उद्योग करावे लागतायत मला. हे सुखानं जगू देणार नाही पांढरी पाल. आजी आजी, कोण आहे? अगं सिद्धू आहे मी. आजी काय अवस्था झाली आहे ग तुझी. बघा ना काय अवस्था झाली आहे बिचारा माझ्या आजीची. बाळांनो, सिद्धू आलास रे. आजी इकडे. खूप त्रास होतोय का हो? आजी हा? इकडे इकडे. हा? अहो एवढा लोड कशाला घेताय? हा? काय करू माझं सिद्धू. सिद्धू, अरे पोरांनो, या सिद्धूची खूप काळजी वाटते रे. आता तुम्ही समजावून सांगा याला. माझं आता काय जास्त दिवस जगणं नाहीये. आता शेवटची इच्छा आहे सिद्धूचं आणि पूर्वीचं लग्न होताना पाहायचं. आई ग. सिद्धू माझा राजा, ऐक रे बाळा. खूप त्रास होतोय का आजी? नाही रे, त्रास सहन होत नाहीये मला. तुझ्या लग्नाचा विचार करून करून माझ्या मनावर खूप ताण पडायला लागलाय. हे बाळा, माझं जिवंत राहणं न राहणं सगळं तुझ्या हातात आहे रे सिद्धू. लक्ष्मी निवास, लक्ष्मी